नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत सर्व लाभार्थी आहेत तर यांचं मी स्वागत करतो. योजनांसंदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थी असतील, त्याचबरोबर इतर लाभार्थ्यांमध्ये विधवा पेन्शनधारक असतील, वृद्धापकाळ पेन्शनधारक असतील, सर्वांच्याच बाबतीमध्ये पेन्शन वितरण कधी होणार असा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. साधारणतः दिव्यांग लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पेन्शन वितरणासंदर्भात जी सर्व प्रोसेस असते किंवा डीबीटी प्रोसेस असते ऑलमोस्ट झालेली आहे. पेन्शन वितरणासंदर्भात जी कामगिरी आहे ती युद्ध पातळीवरती सुरू आहे. तर दिव्यांग लाभार्थ्यांना सर्वप्रथम पेन्शन येणार आहे आणि यांच्या पेन्शन वितरणासंदर्भात ऑगस्ट महिन्याच्या 2,500 रुपयांच्या पेन्शन वितरणासंदर्भात युद्ध पातळीवरती काम सुरू आहे. साधारणतः आज संध्याकाळपासून पेन्शन वितरण सुरू होणं अपेक्षित होतं, परंतु आपण विभागामध्ये माहिती घेतली असता अजून पेन्शन वितरणासंदर्भातलं जे बॅकएंडला जी कामं असतात ती अजून चालू आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांग लाभार्थी आहेत तर यांनी थोडी प्रतीक्षा करायची आहे. कुठल्याही वेळी अगदी आज रात्री उशिरापर्यंत किंवा उद्या दिवसभरामध्ये कुठल्याही वेळी ही पेन्शन वितरण सुरू होऊ शकतं. अजून तरी कुठल्याही लाभार्थ्याला पेन्शन वितरण सुरू झालं नाही आहे, पण थोडी प्रतीक्षा करायची अशी माहिती संबंधित विभागामार्फत देण्यात आलेली आहे. सध्या पेन्शन वितरणाची प्रोसेस केवळ दिव्यांग लाभार्थी आहेत तर यांना ऑगस्ट महिन्याचे 2,500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. उर्वरित लाभार्थ्यांच्या पेन्शन वितरणाचा अजून मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. साधारणतः आपण या संदर्भात देखील माहिती घेतली तर सर्वात प्रथम दिव्यांग लाभार्थी आहेत यांची पेन्शन वितरण सुरू होईल आणि साधारणतः त्यानंतर म्हणजेच पुढील आठवड्यामध्ये उर्वरित लाभार्थ्यांच्या पेन्शन वितरणासंदर्भात जो निर्णय असेल किंवा जी प्रोसेस आहे ती सुरू केली जाणार आहे. सर्वात प्रथम पोर्टलवरती नोटिफिकेशन येईल. आता सर्वांनाच माहिती आहे डीबीटी पोर्टल आहे 2.0. तर या ठिकाणी पेन्शन वितरणाच्या लाभ वितरण ज्यावेळी होतं त्यावेळी नोटीस दिली जाते. तर आता ज्यावेळी इतर लाभार्थी आहेत साधारणतः पुढील आठवड्यामध्ये दिव्यांग लाभार्थ्यांची पेन्शन वितरण झाल्यानंतर त्यांची जून, जुलै आणि ऑगस्ट अशी चालू महिन्याची पेन्शन असेल, थकीत पेन्शन असेल, या संदर्भातली कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे. पण सध्या एक मात्र बाब निदर्शनास आलेली आहे की दिव्यांग लाभार्थ्यांच्या पेन्शन वितरणाचा GR किंवा पेन्शन वितरण वेळेत होत आहे, पण इतर उर्वरित लाभार्थी आहेत यांच्याकडे कुठंतरी शासनाचं दुर्लक्ष होत असल्याची बाब समोर येत आहे. अगदी 2 महिने 3 महिन्यांपासून पेन्शन थकीत आहे. संबंधित विभागामध्ये माहिती सुद्धा स्पष्ट मिळत नाही आहे. आपण माहिती घेतली सध्या दिव्यांग पेन्शन वितरित होणार आहे आणि त्यानंतर उर्वरित लाभार्थ्यांना त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याची पेन्शन किंवा थकीत पेन्शन मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. परंतु याच्यामध्ये स्पष्टता नाही आहे की नक्की कुठल्या दिवसामध्ये पेन्शन वितरित होणार आहे. आपण देखील या संदर्भात पाठपुरावा घेत आहे. तर यामध्ये एकच महत्त्वाची बाब म्हणजे जे इतर लाभार्थी आहेत तर यांचं संघटन असणं महत्त्वाचं आहे, एकत्रित येणं महत्त्वाचं आहे. त्याशिवाय त्यांची जी मागणी असेल किंवा त्यांची पेन्शन वितरण नियमितप्रमाणे वितरण होणार नाही. कारण का तुम्हाला माहितीच आहे की मागील 2 ते 3 महिन्यांपासून अतिशय विलंबरित्या ह्या ज्या पेन्शन आहेत त्या वितरित होत आहेत. त्यामुळे कुठंतरी शासनाने यांच्याकडे जे दिव्यांग लाभार्थी असतील याचप्रमाणे इतर लाभार्थी देखील महत्त्वाचे आहेत, त्यांना देखील पेन्शनची गरज आहे. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तर सध्या तरी दिव्यांग लाभार्थ्यांची पेन्शन कुठल्याही वेळी जमा होईल आपण पेन्शन वितरणात झाल्या संपूर्ण माहिती देणार आहोत. आणि उर्वरित लाभार्थ्यांना सध्या पेन्शन वितरणाची अपडेट नाही आहे. पुढील आठवड्यामध्ये पेन्शन वितरणासंदर्भातली प्रोसेस होईल आणि त्याच्यानंतर पेन्शन वितरण होणार आहे. तारीख आपण सध्या सांगणार नाही आहे, कारण का तारीख सांगितली आणि पेन्शन आली नाही तर मात्र अनेक लाभार्थी आपल्याला बोलत असतात. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.